नवीन दिवसाची नवीन सुरुवात आपली अशी ही आपल्या देवपूजेपासून. तर देवपूजा करून घेतली. अगोदर सकाळ सकाळ माझी देवपूजाच असते. देवपूजा झाल्यानंतर मग मला आता नाश्त्याची तयारी करूया. तर नाश्त्यासाठी काय बनवायचं मग चला म्हणलं उपीट बनवूया. तर आज नाश्त्याला ना उपीट बनवणार आहे. तर रवा भाजून घेतला आणि लगेच उपीट बनवून घेतलं. तर आता नाश्ता करतो. तर या सर्वजण नाश्ता करायला मस्तपैकी गरमागरम असं हे उपीट. हॅलो नमस्कार, कसे सगळे मस्त मजेत ना मजेत असायला पाहिजे. अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ना मी गवारी शेंगाची भाजी आणि फोडणीचा भात केला आहे स्वराजला आणि विराजला. म्हणजे फोडणीचा असं डाळ खिचडी अशी एकदम अशी चिकट विराजसाठी. तर ते लावलं आहे, कुकर लावला आहे, भाजी फोडणी टाकली. आता चपात्या करायच्या आणि सकाळी नाश्त्याला उपीट केलं. तर आजचं असं हे रुटीन. तर देवपूजा ते झाली आहे माझी. तर हे काय मंदिरात गेले होते महादेवाच्या. तर आता नाश्ता झाला. दुपारच्या जेवणाची तयारी. तर दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे गवारी शेंगाची भाजी. तर इकडं दूध तापत ठेवलं आणि गवारी शेंग भाजून घेतली आणि नंतर मग फोडणी दिली. तर जिरं मोहरी टाकलं, लसूण आलं आणि कोथिंबीर ठेचून टाकलं. तर मस्तपैकी अशी गवार शेंगाची भाजी झाली. आणि दुसरीकडे लगेच स्वराजला आणि विराजला खिचडी बनवली. मुगाची डाळ टाकून खिचडी अशी चिकट खिचडी बनवली. तर तेल टाकलं, जिरं मोहरी टाकलं, कढीपत्ता लसूण टाकून मस्तपैकी अशी फोडणी दिली आणि खिचडी म्हणजे कुकर लावून घेतलं आणि इकडे गवार शेंगाची भाजी तयार झाली आहे.